अगोदर म्हणजे सगळ्या टू व्हीलर साठी तरी डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाचं आहे. हो हो. समजा एखादी गाडीचा ऍक्सिडेंट झालाय की नाही ते कसं ओळखायचं, म्हणजे काय बघितलं पाहिजे? गाडीचा ऍक्सिडेंट मेजर कुठल्या भागाला डॅमेज होतं? आता वायरिंग सगळ्यात महत्वाचं. आता इलेक्ट्रॉनिक्स गाड्या ज्या आहेत हो. म्हणजे ही तुमची पेट्रोलवाली असू द्या, E20 वाली असू द्या, नाहीतर तुमची इलेक्ट्रिक गाडी असू द्या, यांच्या सगळ्यांमध्ये आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उंदरांचा आहे. उंदरांचा. त्यामुळे कुठली वायर कुठं कट दिसते का, काय दिसते का, कुठलं अल्ट्रेशन आहे का, सगळ्यात महत्वाचं चेक केलं पाहिजे. ते कट करून नाही का लाईटी लाव, हॉर्न लाव, ह्या गोष्टी जर का असतील तर त्यामध्ये तुमच्या गाडीची वॉरंटी निघून जाते. दुसरं RC, NOC किंवा फिटनेस, POC, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं कागदपत्र असते? हो. दुसरं हे क्लच झालं, क्लच सोडून दुसरं काय बघायचं या गाडीमध्ये? तेच मेन आहे. मेन क्लच जर का खराब झालं, तुमचे 4-5 हजार रुपये जागेवर गेले. त्या गाडीचा मेन खर्च त्यातच आहे. आणि ही गाडी ऑपरेट अख्खी त्याच ठिकाणावर. आता काय होतं, आपण 40,000ची गाडी घेतली आणि त्याचं पुढे 1 लाखाचं क्रेडिट कार्डचं ड्यू आहे किंवा टॉपअप लोनचं 70-80 हजार रुपये देणे. अशा केसमध्ये NOC भेटत नाही. झेरॉक्स कळत नाहीत लोकांना. झेरॉक्स असतात भरपूर डॉक्युमेंट. NOC झेरॉक्स आहे का ओरिजिनल आहे हे पण सगळं चेक केलं पाहिजे. जरी NOC जर का आपल्याला तर RC वरती HPI आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जाणलं पाहिजे. जर HPI काय असते? हा, लोकांमध्ये अवेअरनेस आहे वाटतं का? नाही, अजून पण नाही. आम्ही गेले 4 वर्ष झाले काम करतो 4 व्हीलर मध्ये, पण अजून पण अवेअरनेस. 2 व्हीलर मध्ये जरी म्हणलं तरी, कारण 2 व्हीलरची आम्ही नाही चेक करत 2 व्हीलर, पण आम्ही आता एक अवेअरनेस साठी की काय काय चेक केलं पाहिजे वरच्यावर लोकांनी, त्यासाठी आता तुम्हाला आम्ही सांगतो. नमस्कार, आझाद मराठीवर स्वागत आहे. माझं नाव सारंग काळे. तर सध्या पुण्यात ना जुन्या गाड्या घ्यायचा ट्रेंड वाढलाय आणि पुण्याच्या आकडेवारीनुसार जवळपास RTOच्या आकडेवारीनुसार 30 लाखाहून अधिक जुन्या गाड्या पुण्यात आहेत आणि त्या नवीन गाड्या घेतल्या की जुन्या गाड्या विकल्या जातात आणि ते विकल्या गेल्या की लोक खरेदी करत असतात आणि त्या गाड्या घेताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे यासाठी आपण एक चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत कार तत्वचे एक सर. नमस्कार सर. आपला परिचय करून द्या सर. मी योगेश, कार तत्वचा सर्वा. आज 2 व्हीलर घेताना काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत ह्या गोष्टी आपण डिस्कस. सगळ्यात आधी काय बघितलं पाहिजे गाडी? सगळ्यात अगोदर म्हणजे सगळ्या 2 व्हीलर साठी तरी डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की प्राइस त्या हिशोबाने असते, गाड्यांची प्राइस कमी असते. पण त्यामध्ये काय होतं, गाडी घेताना जर का अडकला एखाद्या गोष्टी, तर का एखादं डॉक्युमेंट कमी असेल किंवा एखादं डॉक्युमेंट नसेलच किंवा त्यांनी लोन भरले नाही भरले, ते कसं बारकी अमाऊंट असते. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट काय असतं एखादी गाडी जुनी गाडी घ्यायची? NOC आणि ओरिजिनल RC आणि त्याच्यावरती कुठले फाईन आहेत का. जोपर्यंत आता मधीचा GR आला होता त्यामध्ये जर का फाईन क्लिअर नसतील तर गाडी ट्रान्सफर होत त्याच्यात. त्यामुळे फाईन, खटला ह्या सगळ्या गोष्टी बघणं आता तरी काळाची गरज आहे. समजा RC, NOC किंवा फिटनेस, POC, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं कागदपत्र असते म्हणजे ट्रान्सफर करताना एखादी गाडी जुनी? RC. RC आणि RC वर काय काय कळतं? RC वरती तुमचा चासी नंबर असतो, इंजिन नंबर असतो, ओनर नंबर असतो, नंतर तुमची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, रजिस्ट्रेशन डेट असते, प्लस म्हणजे तुमचा ऍड्रेस असतो, तुमचं नाव असतं आणि त्यामध्ये कलर मेन्शन केलेला असतो, CC मेन्शन असते. ओव्हरऑल गाडीची अख्खी डिटेल, गाडीचा कच्चा चिठ्ठा थोडक्यात. आता पहिलं कसं एवढं मोठं पेज यायचं, तिथं आता कार्ड एवढंच, पण ते बॅक टू बॅक आहे. गाडी लोक जुनी घेतात, त्यावेळेस किती दिवसात गाडी RTO नुसार ट्रान्सफर झाली पाहिजे? 25 ते 50 दिवसात. असं होते का? बऱ्याच सिच्युएशन मध्ये डिपेंड असतं. काय काय वेळा बँकेचे NOC एखाद्याला विकल्यानंतर ना तो त्याच्याकडनं आलेले पैसे पुढे भरून NOC आणतो, मग ती त्याच्यामध्ये 50 दिवस लागतात. जर का सगळे पेपर क्लिअर असतील तर 20-25 दिवस मध्ये होऊन जायला पाहिजे. ह्याच्यामध्ये फसवणूक व्हायचे काय चान्सेस असतात डॉक्युमेंटेशन म्हणजे तरी सांगायचे? झेरॉक्स कळत नाहीत लोकांना. झेरॉक्स असतात भरपूर डॉक्युमेंट. NOC झेरॉक्स आहे का ओरिजिनल आहे हे पण सगळं चेक केलं पाहिजे. जरी NOC जर का आपल्याला तर RC वरती HPI आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जाणलं पाहिजे. जर HPI काय असते? HPI कसं असतं, RC मध्ये तुम्ही कोणत्याही बँकेचं कुठलंही लोन जरी घेतलं तरी त्या ठिकाणी बँक त्यांचं नाव लिहिलेलं असतं. की आता तुम्ही जर का थोडक्यात एखाद्या बँकेचं घेतलं तर त्या बँकेचं नाव येतं की फायनान्स वगैरे काय असेल ते त्याच्यावर लिहून येतं. तुमचं लोन क्लोज झालं की बँक एक तुम्हाला NOC देईल. ती NOC आणि ती RC तुम्हाला RTO ला सबमिट करायची असते पहिल्यांदा, आणि मग ते पेपर्स तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावरचं ते HPI निघून जातं, म्हणजे बँकेचं नाव पुढचं निघून जातं आणि प्लेन RC तुम्हाला येते. मग ती तुम्ही डायरेक्टली ट्रान्सफर करू शकता. आम्हाला एखादा घडलेला किस्सा सांगू शकता का? तुम्हाला एखादा येऊन सांगत असेल की आमच्यासोबत अशी फसवणूक झाली? आता मोस्ट ऑफ तरी काय होतं, बँक लोन केल्यानंतर नाही ना आपण
बँकांच्या नंतर नंतर ऑफर येतात की हो. आम्ही तुम्हाला टॉपअप लोन देतोय हो. किंवा तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर आहे. हे तुमच्या बाईक किंवा कारच्या लोनला ते अटॅच करून मग त्याच्या बिहाफ मध्ये तुम्हाला देतात. हो. तर ती ज्यावेळेस गाडी विकताय तुम्ही त्यावेळेस ते तुमचं पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड किंवा तुमचं काय असेल किंवा टॉपअप लोन हो. हे सगळं नील जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या गाडीची एनओसी येणार नाही. कारण हो. त्यांनी ह्याला तुम्हाला अडकून ठेवलेलं आहे. हो. मग ते सगळं चेक करणं खूप गरजेचं आहे आजच्या हो. सगळं. आता काय होतं, आपण 40,000ची गाडी घेतली आणि त्याच्या पुढे 1,00,000चं क्रेडिट कार्डचं ड्यू आहे किंवा टॉपअप लोनचं 70-80 हजार रुपये देणे. अशा केसमध्ये एनओसी भेटत नाही. चोरीची गाडी ओळखता येते का अशा कंडिशन मध्ये डॉक्युमेंटेशन वरनं? किंवा बऱ्याचदा लोक काय चोरीची करतात की गाडी तशी- चोरीची हा. गाडी घेतात आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून विकतात असं. नाही तसं नसतं. हो. काय असतं, चोरीचे डॉक्युमेंट, चोरीची गाडी कशी चेक करायची, तुमच्याकडे आरसी हो. आहे, गाडी तुम्ही बघताय पण डोळ्यासमोर गाडी बघितल्याशिवाय कुठलाही व्यवहार कधी करायचा. हो. गाडी तुम्ही बघताय तर तुम्ही आरसी बघितली, आरसी वरती तुम्हाला चासी नंबर असतो. हो. इंजिन नंबर शोधता येत नाही कुठल्याच गाडीचा लवकर, पण चासी नंबर तर असतो. चासी नंबर बघा इथं असं दिलेला असतो. चेसीचा नंबर आणि इंजिनचा नंबर दोन्हीचं काही रिलेशन असतं का? दोन्ही ह्याच गाडीचा आहे वगैरे असं ओळखता येईल का? चासी नंबर जो आहे तुमचा हा सगळ्यात महत्वाचा असतो. इंजिन चेंज करता येतं. हो, इंजिन चेंज करतात. भरपूर वेळा फुटतं हो. किंवा इंजिनची ती पाकळी खराब होती, त्यावेळेस तुम्ही नवीन ऑर्डर करता त्यावेळेस इंजिन नंबर तुमचा चेंज होतो. भरपूर वेळा ऍक्सिडेंट मध्ये जर का मेजर ऍक्सिडेंट असेल तरी तुम्हाला कंपनीकडनं किंवा इन्शुरन्स कंपनीकडनं नवीन चासी भेटतो. हो. त्यावेळेस तो नवीन नंबर तुम्हाला ते टाकून देतात. म्हणजे चेसी नंबर तोच असतो जोपर्यंत गाडी पण ते गाडीची बॉडी खराब होत नाही तोपर्यंत. तोच असतो. इंजिन तुमचं बदलू शकतं. ते आणि रिमूव्हेबल mechanic- जेवढे पार्ट आहेत, आता गाडीमध्ये सगळ्यात महत्वाचं पार्ट चासीच आहे, चेसी याच्याशिवाय कुठला नाही का. बाकी सगळे पार्ट निघतात हो. आणि ते दुसरे बदलू शकतात. मेकॅनिकल गोष्टी काय आहे सगळ्यात आधी बघितल्या Mechanical पाहिजे? म्हणजे म्हणजे- गाडी मी हा. घ्यायलोय, मी हम्म. स्वतः गेलोय गाडी घ्यायला, हम्म. तर सगळ्यात आधी काय बघितलं पाहिजे गाडीचं मेकॅनिक? गाडी सगळ्यात पहिल्यांदा, आता ही अशी गाडी आहे तुम्ही बघताय हो. कधी हिला चालू केली तुम्ही, न्यूट्रल मध्ये चालू केली हो. तर ही स्टार्ट करताना हो. किती वेळ लागतोय किंवा किती ती वेळ? थांबती किती वेळ त्या हो. हॅडलिंगला. हो. आता याच्यानंतर ना इथे इंजिन मध्ये कुठला आवाज येतो, खटखट खटखट हो. कडकड कडकड आवाज येतो का, इंजिनचे ऑइल एकदा चेक करायचं की चांगलं आहे का. हो. कारण की टू व्हीलर मध्ये जास्त करून जर का पांढरा धूर मारत असेल एक्सिलेटर केल्यावर तर तिचं ब्लॉक पिस्टनचं काम असतं. इंजिनचं काम आहे काम आहे हे कसं ओळखायचं आवाज- गाडीचं? आवाज म्हणजे कसा आवाज येते जर समजा गाडी नीट कडकड- असेल तर? जर का त्याचा कनेक्टिंगचा आवाज असेल तर कडकड 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 आवाज येतो. हो. जर का तुमचं ब्लॉक पिस्टन गेला असेल तर मागून धूर मारतो आणि जरासा असं घासलेला आवाज येतो हो. गाडीमध्ये. हा नाही, फरक येतो. आता तर BS6 गाड्या आल्या. हम्म. BS4 BS4चं नाही मी बोलणार, पण BS6 गाड्या नीट आहेत हो. किंवा त्याचं इंजिन ठीक आहे, ते कसं ओळखायचं? पण ते सांगतो ना मी हो. तुम्हाला, जर का गाडी चालू केली, गाडीमध्ये एकदम सॉफ्ट नॉईज असेल, आता ह्या गाडीचा कसं आहे, एकदम सॉफ्ट आहे. हो. कुठला कटकट कटकट आवाज किंवा घासतंय काहीतरी घर्षणाचा आवाज किंवा कुठला वेगळा असा आवाज येतोय का तुम्हाला? हो. नाही येते. त्यामुळे हे जे इंजिन ओके. हो. जर का तुम्ही ह्याच ठिकाणी जर का एखादी काम असलेली गाडी असेल तर तिथं खटखट खटखट आवाज, स्टार्टर मारताना पण भरपूर वेळा खाट खाट आवाज येतो. तुम्ही कधी बुलेट चालवली का? चालू बुलेटला स्टार्टर मारताना कधी कधी खटकीने आवाज हो. येतो का? कशाला येतो? त्यामुळे येतो ना, काहीतरी कुठेतरी काहीतरी अडकतं. हा. हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात. प्लस म्हणजे तुमचं चेन स्प्रॉकेट चेक करायचं की चेन व्यवस्थित आहे का. जर का हो. चेन व्हील ड्राईव्ह असेल तर. हो. जर का मोपेड गाडी आली त्यामध्ये तर मोपेड मध्ये क्लच असतो. हो. क्लच चेक करणं खूप गरजेचं आहे याचं, हा. मोपेड गाड्यांचं. मोपेड गाड्या. हो. त्यांच्यामध्ये ऑइल लिकेज किंवा ब्लॉक पिस्टन जायचे चान्सेस जास्त असतात मोपेड हो. गाड्यांमध्ये. नाही, गेअरच्या गाडीमध्ये अजून काय कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या क्लच पाहिजे? आहे. आपण नॉर्मली आता गाडी हो. आता बघितली तुम्ही, क्लच बघा, हो. इंडिकेटर चालू आहेत का, हो. ऑन चालू आहे का, हे आता सिस्टम झाल्या. नंतर ना आता BS6 गाडी असेल त्याच्यामध्ये तुमची माल फंक्शन लाईट चालू आहे का बघा. हो. जर का माल चालू फंक्शन असेल- लाईट म्हणजे नेमकं? हे बघा इथे, ही तुमची माल फंक्शन लाईट. हो. ही जर का लाईट आलेली असेल हो. तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हो. काहीतरी इंजेक्टर मध्ये. हो. पण जर का गाडी चालू केली आणि ती लाईट गेली तर गाडी ओके. गाडी असं काही नाही. आता ही i3S टेक्नॉलॉजी त्यांची, सिग्नलला तुम्ही गेले, न्यूट्रल केली, क्लच सोडून दिला की गाडी बंद होणार. हो. परत तुम्ही क्लच दाबला की परत चालू होणार. हे अशा हो. सिस्टम नवीन आलेल्या आहेत ना गाडीमधल्या. हो. तर त्या सिस्टम कशा करणार आहे. ही E20 वाली गाडी आहे. हो. त्यामध्ये आताचं लेटेस्ट फ्यूल पण चालेल. हो. एक मिनिट ना गाडी. इथं E20 लिहिले. BS6 वर आजकाल E20 दिसतंय. ही हम्म. E20 काय प्रकार आहे? इथेनॉल 20%, 80% पेट्रोल. लोकांचा विरोध झाला होता थोड्या दिवसापूर्वी. या गाड्यांचा इंजिनला काय प्रॉब्लेम असतो का इथेनॉलचा? आता ह्या गाड्यांना तर काय प्रॉब्लेम नाही. हो. BS4 ला थोडासा प्रॉब्लेम होतो. नेमकं काय प्रॉब्लेम येतो? म्हणजे E20 मध्ये इथेनॉल वापरलेलं आहे. ह्याला थोडं जरी पेट्रोलला पाणी लागलं तरी पाणी होऊन जातं. पाणी होऊन जातं. पहिलं कसं पेट्रोल मध्ये पाणी टाकलं पाणी वर टाकायचं. हो. तसं नाही आता. हो. आता तुमचं डायरेक्टली पेट्रोलच. नाही, E20 बद्दलच थोडं E20 मध्ये कसं आहे, आता ही हो. E20च्या लायबल ही गाडी बनलेली हो. आहे.
त्यामध्ये तुम्ही E20 वाला पेट्रोल टाकू शकता, म्हणजे ज्यामध्ये क्वांटिटी ऑफ इथेनॉल 20% आहे आणि पेट्रोल क्वांटिटी ऑफ 80% आहे. हे पेट्रोल त्याला चालू शकते. हे जे पेट्रोल आहे E20 वाला, हे जुन्या गाड्यांमध्ये नाही चालू शकत, ज्या BS4 आहेत. यांच्या पिस्टनला प्रॉब्लेम येतात, प्लस म्हणजे तुमच्या ॲव्हरेजला प्रॉब्लेम होतो, ॲव्हरेज ड्रॉप डाऊन होतो. हे सगळे ह्या E20 च्या जुन्या गाड्यांना प्रॉब्लेम. आता ज्या नवीन गाड्या आहेत त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की त्या इंजिनच्या टाईप मध्ये, म्हणजे ज्या पेट्रोलच्या टाईप मध्येच इंजिन बनवलेले. समजा एखादी गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का नाही, हे कसं ओळखायचं? म्हणजे काय बघितलं पाहिजे? गाडीचा ऍक्सिडेंट मेजर कुठल्या भागाला डॅमेज होतं? आता समजा एखादा एखादा अपघात झाला, टू व्हीलर असेल हो. तर टू व्हीलर मध्ये समोरची साईड येते, त्याच्यामध्ये अलाइनमेंट असते सगळ्यात महत्त्वाची. गाडी धडकते तर ही पूर्णच धडकते, बरोबर. त्यामध्ये जुन्या गाड्यातही ह्याच्यामध्ये अलाइनमेंट असते. ही अलाइनमेंट व्यवस्थित आहे का, हे पहिल्यात महत्वाचं चेक करायचं असतं गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे 2 पॉईंट दिसतात. हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट. ज्यावेळेस गाडी खाली अलाइनमेंट मध्ये काय फरक पडतो? सांगतो ना, ज्यावेळेस गाडी खाली पडती, त्या साईडने पडली आणि अशी घासत चालली, तर त्यावेळेस हा पॉईंट आतमध्ये जातो, किंवा तो पॉईंट तुटतो. त्यानंतर तुम्हाला तिथं डॉट द्यावा लागतो. याच्यावरनं समजतं की गाडी लेफ्टला जास्त पडलेली आहे का राईटला पण तसंच डॉट असतो. तुम्हाला दोन्ही साईडला. त्याला स्टॉपर म्हणतो. तो तुमचा हँडल स्टॉप करायचं काम त्याचं आहे. त्या पोझिशनला तुमचा हँडल स्टॉप ते काम त्याचं आहे. नंतर ना तुम्ही आता खाली आले की ह्या साईडला इथं आता ह्या नवीन गाड्या आहेत, त्यामुळे तुम्हाला O2 सेन्सर इथं आलेला आहे. इथे कुठे ऑइल लिकेज आहे का हे सगळं बघायचं. आता हा तुमचं क्लच कव्हर आहे, क्लच कव्हरला तुमचं ऑइल कुठे लिक आहे का. मोस्ट ऑफ तुमच्या किक पासून ऑइल लिकेज असतं, किकच्या इथं, ते पण आहे का बघायचं. प्लस म्हणजे हे तुमच्या हाऊसिंगचे रबर व्यवस्थित आहे का. आता हे बघा, तुम्हाला अजून पण बारीक इथे रबर दिसतं ते क्रॅक. आता हे चेंज करून घ्यावे लागतात एक ठराविक टायमानंतर, कारण हे रबरला एक लाईफ आहे थोडीशी. त्या लाईफ प्रमाणेच आपल्याला पण ते करावं लागतं, कारण ते ठराविक काळानंतर लिकेज असते. इथलं ऑइल बाहेर आलं असते. हा भरायचं ठिकाणचं स्लॉट आहे. हा नाही तुम्ही बघायचं एवढा, इथं थोडंसं असणार आहे तुम्हाला ऑइल लिकेज सारखं दिसलेलं, कारण की ते टाकताना बाहेर वगैरे पडलेलं किंवा तिथं पॉलिश लावलेली वगैरे असते. पण ह्या ठिकाणावर हे दिसते का तुम्हाला व्हाईट लाईन, त्या व्हाईट लाईनीच्या इथनं कुठनं लिकेज नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या इथं कुठं लिकेज नाही पाहिजे. तिसरं म्हणजे इथून सुद्धा लिकेज होतं भरपूर वेळा. नंतर इथे लिकेज होतं, इथे लिकेज झाल्यानंतर हे पूर्ण पार्ट भरला जातो आणि ह्या समोरच्या पार्ट मध्ये लिकेज होतं. हा पार्ट मध्ये लिकेज झाला की हा तुमचा O2 सेन्सर लिकेज होऊन तो खराब करतो. O2 सेन्सर E20 पेट्रोल इमिशन नॉर्म साठी येतो, की तुमचं प्रदूषण कमी करण्यासाठी तो O2 सेन्सर दिलेला आहे, की तो सेन्स करत राहतो तुमच्या गाडीतलं प्रदूषण ऍक्च्युअली मध्ये किती चाललं आणि त्याला कंट्रोल करायचं काम त्याचं O2 सेन्सर. बऱ्याचदा ना चेनचे प्रॉब्लेम असतात. चेनचे प्रॉब्लेम काय असतात? चेनचे प्रॉब्लेम कसे, भरपूर गाड्या चेन पॉकेट हे प्रत्येक टायमाला, म्हणजे एक तुम्हाला 20,000 किलोमीटर किंवा ठराविक जो टायमिंग आहे फ्रेम आहे, की जे शेड्यूल आहे सर्व्हिसिंग, त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला करावं लागतं ते, म्हणजे चेंज करावं लागतं. चेंज करावं लागतं. त्याला काही रिपेअर होत नाही किंवा ते बनवता येत नाही असं काही नाही, ते रिप्लेस करून टाकायचे. ते आपल्या जीवाशी खेळ नको त्याचा, कारण ते एक टायमिंगला बदललेलं खूप चांगलं असतं. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही टायर सगळ्यात महत्वाचे चेक केले पाहिजे. आता इकडे बघा, या टायरला इथं बारीक बारीक क्रॅक्स पडलेले. आता हा टायर कधी पण फुटू शकतो किंवा हा कधी पण इमर्जन्सी मध्ये पंक्चर होऊ शकतो, कधी पण म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो हा टायर. नंतर इथं हा टायरचा नंबर आला आणि ही गाडी 2026 मध्ये 26व्या आठवडा 2023 मध्ये बनलेली आहे गाडी. म्हणजे गाडीवर तसं लिहिलेलं, म्हणजे टायरवर लिहिलेलं असतं टायरवरती. हे बघा, हे दिसते तुम्हाला बारीक बारीक क्रॅक. हे सगळे मेन क्रॅक हेच आहे की हा टायर्स मुळे सगळं गोंधळ होतं. आता तुम्ही 4 व्हीलर्स मध्ये जरी बघितले तरी अशी बारीक बारीक क्रॅक्स वाल्या टायर्स मुळे गाड्या फुटतात, ऍक्सिडेंट होतात. हे काम सगळे टायर किती दिवसाला चेंज केलं पाहिजे? 2 वर्ष किंवा किलोमीटर वाईज जर का म्हणलं तर तुमची 20 ते 20,000 किलोमीटर टू व्हीलरचा टायर जातो आणि 2 वर्ष. तुम्ही त्याची प्रिकॉशन कशी घेताय, तुम्ही जर का त्याच्यामध्ये हवा कमी ठेवली आणि चालवलं तर तो लवकर झिजला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टायर वापरणं पण त्या पद्धतीमध्येच वापरावं. क्लच आणि ब्रेक मध्ये काय काय बघितलं पाहिजे? ब्रेक मध्ये इथे ब्रेकची सेटिंग किती आहे पहिलं बघायचं. आता इथं हा सेटिंग आहे, आता हा संपलाय, इथवर आलेला आहे. हा इथे असेल तर नवीन लाईनर आहे समजून घ्यायचं. इथे असेल तर थोडस संपलेला आहे. आता मला पुढच्या म्हणजे ह्या सर्व्हिसिंगला टाईट होईल, त्या पुढच्या सर्व्हिसिंगला टाकणं गरजेचं आहे ब्रेक लाईनर. तरी आम्हाला समजा नवीन, जर समजा एखाद्याला जुनी गाडी घ्यायची तर त्याच गोष्टी सांगितल्या ना मी आता.
की आता ह्याच्यामध्ये इथं बघायचं की इथे हे संपायला आलंय, म्हणजे एक सर्व्हिसिंग गेल्यानंतर पुढच्या सर्व्हिसिंगला मला ब्रेक लाईनर टाकणे, ब्रेक बरोबर. टाकले. ब्रेक लाईनर टाकणे, नंतर हो. कुठे ऑइल लिकेज असेल तर त्याच ठिकाणचं ऑइल सील वगैरे हे हो. सगळं चेंज करायचं, तो रिपब मी धरेल. हो. प्लस म्हणजे हेडलाईट चालू आहेत का, सगळे इंडिकेटर चालू आहेत का, ते कंडिशन मध्ये चांगले आहेत का, हो. असं लटकलेलं नाहीये, तुटलेलं हो. नाही ना, हे पण गोष्ट बघेल. हो. मला गाडी आपल्याला घेतल्यानंतर पॉलिश करायला तर सगळे आहेत, हो. त्यामुळे काय प्रॉब्लेम नसतो. बऱ्याचदा पॉलिश करून गाडी विकण्याचे प्रकार चालू असतात, ते घेणं लगेच लोक दिसण्यावर जाऊन गाडी घेतात, हे कितपत बरोबर आहे? गाडी आम्ही तर पहिल्या दिवसापासून आमचा मोटोच तो आहे की गाडी बघून चेक करण्यापेक्षा म्हणजे डायरेक्टली बघून असं लाईटीत लागलेली एकदम चांगली गाडी असेल ती बघून घेण्यापेक्षा तिला चेक करून घेतलेली 10 वेळा चांगला. म्हणजे तुम्हाला लोकांमध्ये अवेअरनेस आहे वाटतं का तुम्हाला? नाही, अजून पण नाही. आम्ही मग गेले काय? 4 वर्ष झाले काम करतो फोर व्हीलर मध्ये, पण अजून पण नाही, अवेअरनेस टू व्हीलर मध्ये जरी म्हणलं तरी, टू कारण टू व्हीलर व्हीलरची जास्त आम्ही नाही गर्दी- चेक करत हो. टू व्हीलर, हो. पण आम्ही आता एक अवेअरनेस साठी की काय काय चेक केलं पाहिजे वरच्यावर लोकांनी, त्यासाठी आता तुम्हाला आम्ही सांगतो. हो. आता याच्यामध्ये जर काही एखादी गाडी पडलेली असेल ते असे मार्क्स असतात. नाही, सामान्य माणसं तर त्यांच्या आवाक्यात टू व्हीलरच असते, मग टू व्हीलर येतानाच लोक घ्यायला लागलेत काय अवेअरनेस आजकाल, वाटतंय का तुम्हाला? नाही. अजून नाही टू व्हीलर. काय आता एखादा माणूस घेतो, तो लागली चांगली गाडी तो वापरतो, नाही लागली तर तो पुढच्याला फसवतो, तो पुढचा त्याला पुढच्याला फसवतो, हे असंच चालू आहे. म्हणजे चेन तयार झाली. चेन तयार झाली. ते आता मी फसलो तुम्ही कोणाला तरी फसवणार, त्याने तो फसला म्हणून तो कोणाला तरी आला. हे कुठेतरी स्टॉप करायसाठी आम्ही फोर व्हीलर मधलं ते चालू केलं होतं कार म्हणून. ते आता आम्हाला वाटतंय कुठेतरी आम्ही आता शिकतो 10% कुठेतरी आलोय बा, अवेअरनेस आम्ही 10% केलाय जनरेट. वायरिंग मध्ये काय बघितलं पाहिजे तरी? वायरिंग सगळ्यात महत्वाचं आता इलेक्ट्रॉनिक्स गाड्या ज्या आहेत, म्हणजे ही तुमची पेट्रोलवाली असू द्या, E20 वाली असू द्या, नाहीतर तुमची इलेक्ट्रिक गाडी असू द्या, यांच्या सगळ्यांमध्ये आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उंदरांचा आहे. उंदरांचा. त्यामुळे कुठली वायर कुठं कट दिसते का, काय दिसते का, कुठलं अल्ट्रेशन आहे का, सगळ्यात महत्वाचं चेक केलं पाहिजे. ते कट करून नाही का लाईटी लाव, हॉर्न लाव, ह्या गोष्टी जर का असतील तर त्यामध्ये तुमच्या गाडीची वॉरंटी निघून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या वायरिंग कधीतरी कुठेतरी मिसमॅच होतात किंवा एकामेकांना चिकटतात, किंवा ते कुठेतरी काम चांगलं नसतं झालेलं म्हणून हे गाड्या जळणं किंवा ते गाड्यांची वायरिंग शॉर्ट होणं डायरेक्टली असतं. हे काम भरपूर वेळा आम्ही बघितलेलं आहे. फोर व्हीलर मध्ये पण बघितलं, टू व्हीलर मध्ये पण बघितलं. तिथे अल्ट्रेशन काय काय भरपूर वेळा चुकीचे केलेले असतात. म्हणजे आपल्याला वाटतं ब्रेक दाबली की ही लाईट लागली, ती लाईट लागली, हे झालं, ते झालं. ही गेअरच्या गाडीबद्दल सांगितलं, नॉन गेअरच्या गाडीबद्दल आम्हाला काय सांगू शकता? नॉन गिअर गाडीमध्ये सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये क्लच असतो. क्लच. आता तुम्हाला वाटत असेल ही नॉन ब्रेकच, मला तर 2 ब्रेकच असं, म्हणजे हा एक ब्रेक आहे ना हा एक ब्रेक आहे, क्लच कसं काय तुम्ही म्हणता? क्लच असतो, यांना गिअर्स पण असतो. हे ऑटो मध्ये चालू असतं. आता ह्या ठिकाणी तुम्ही इथे बघितलं ना, ते ह्या ठिकाणी क्लच असतं या गाडीचा. ऑटो क्लच आहे का ह्याला? हा, ऑटो क्लच येतो. यामध्ये गिअर्स पण ऑटो असतात. त्याला 3 गिअर येतात. आता ही पण गाडीचा बघा 40वा आठवडा 2023 मध्ये टायर बदललेला आहे. गाडी 23 ची नाहीये, पण टायर त्यावेळेस बदलले. तुम्हाला कसं काय कळलं 23 ची नाही? ते लिहिलेलं आहे गाडीचे, आम्ही नंबरवर नाही कळत आम्हाला. आम्हाला सिरीज पाठ झाले. MH12 त्याच्या पुढे काय असेल, MH01 काय असेल ते आम्हाला पाठ झालंय आता, की ह्या सालमध्ये ही सिरीज होती, ह्या सालमध्ये ही सिरीज होती. आम्ही महाराष्ट्राचं सगळं सांगू शकतो तुम्हाला. कुठली गाडी कधी रजिस्टर झाली, काय झाली, नंबरवर. क्लच झालं, क्लच सोडून दुसरं काय? क्लच क्लच मध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात? आणि नॉन गिअर गाडीचं कसं आहे, जे पार्ट्स काही बाहेर दिसत नाहीत तुम्हाला. आता त्याचं कसं मी ऑइल लिकेज वगैरे दाखवलं, त्यासाठी मोस्ट ऑफ तरी तुम्हाला गॅरेज मध्येच न्यावी लागते. सीटाच्या खाली यांचं इंजिन असतं, त्यामुळे ते ओपन केल्यानंतर इंजिनच्या पार्ट मध्ये कुठं लिकेजेस आहेत का, ह्या गाड्यांचे कामं खूप थोडीशी महाग असतात. अशा गाड्यांची प्री डिलिव्हरी चेक कसं करायची? त्यांना ओपन करून गॅरेज मध्ये अशा गाडी म्हणजे सीट ओपन तरी करावं लागतं. दुसरं हे क्लच झालं, क्लच सोडून दुसरं काय बघायचं या गाडीमध्ये? तेच मेन आहे. मेन क्लच जर का खराब झालं, तुमचे 4-5 हजार रुपये जागेवर गेले. या गाडीचा मेन खर्च त्यातच आहे. आणि ही गाडी ऑपरेट अख्खी त्याच ठिकाणावर. मला ह्या गाडीच्या प्री डिलिव्हरी चेक बद्दल थोडं सांगा की अजून. प्री डिलिव्हरी मी सांगितलं ना तुम्हाला, टायर्स चेक करायचे आपल्याला, बॅटरीज चेक करायच्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं सीट निघतं. तसं यांचं सीट फक्त डिक्की ओपन होत. तसं यांना खोलायचं म्हटलं तर खोलावं लागतं. तसं याचं सीट निघतो. सीटाच्या खालनं तुम्ही वायरिंग चेक करू शकता, बाकीच्या गोष्टी चेक करू शकता, बॅटरी चेक करू शकता. बॅटरी कधीची दिली, काय दिली, काय नाही. आता या सगळ्या फ्युल इंजेक्शन गाड्या आलेल्या आहेत, यांना फ्युल इंजेक्टर येतो. फ्युल इंजेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोरेटर सारखं पहिलं कसं सेट करणं होतं, की मी थोडंसं ऍव्हरेज सेट करतो, तसं काय नाही. ह्यांच्यामध्ये फिक्स ऍव्हरेज येतो तुम्हाला. आणि ह्यांना सेन्स स्कॅनर लागतो या गाड्यांना. ह्या गाड्या विकत घ्यायच्या असेल एखाद्याला, तर ह्याचा योग्य भाव कसा ठरवावा?
ही गाडी जुनी आहे वर्षानुसार म्हणलं तरी कसा ठरवा? असा भाव आपल्याला नाही ठरवता येत कुठल्याच गाडीचा. हो. का मी तुम्हाला सांगतो, आता ही 2023 ची गाडी असते. हो. मी जर का तुमच्या बाजूला 4-5 गाड्या ठेवल्या पॅशनच 2023 हो. 5 गाड्यांचा रेट वेगळा असणार, 5 गाड्यांची तरी detail वेगळी. तरी समजा एखाद्याने घ्यायचं ठरवलं तर नाही, कसं तसं काहीच नाही. वस्तू सगळी चेक झाल्यानंतर आपण ऍक्युरेट प्राइस देऊ शकतो. हो हो मी तुम्हाला उदाहरण सांगतो ना, की 5 गाड्या जर का सेमच असतील हम्म. तर एक गाडी पॅशन ही कुठली, आता ही पॅशन प्लस आहे, यामध्ये मॅक्विल वाली आहे, हो. डिस्क ब्रेक वाली नाही. हो. याच्या पुढे असेल ती डिस्क ब्रेक वाली असेल, हो. त्याच्या पुढे असेल ती स्पोक वाली असेल. फीचर वाईज फीचर वाईज पैसे वर खाली होतात. नंतर तरी आता एखादी तुम्ही आता ही चाललेली गाडी असतात. बघिटली तर हा. काय जुन्या गाडीचं काय रेट टू होईल या गाडीचा? व्हीलरचा रेट नाही, आम्ही प्राइसिंग मध्ये कधीच नाही पडत. हो हो म्हणजे आता तुम्ही ही गाडी तरी घेताय. सांगायचं आता झालं मी तुम्हाला एक अंदाजे उदाहरण सांगा. सांगतो. आता ही हा कस्टमर तुम्हाला 50,000 रुपये म्हणतो, अंदाज हो. चालू आहे. हो. 50,000 रुपये तुम्हाला म्हणतो. हो. मी आलो, मी गाडी चेक केली, तुम्हाला सांगितलं ब्रेक लायनर टाकायचे, सर्व्हिसिंग करायची, असं गाडीला एक 3,000 ते 4,000 रुपये खर्च आहे. हो. तुम्ही ती गाडी 50,000 ला घेताल का? हो 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 काय, तुम्ही घेताल का 50,000? नाही नाही ना. पहिल्यांदा चेक करेन ना सगळ्या गोष्टी. नाही मग मी सांगतो ना, चेक करून सांगितले ना मी तुम्हाला, हो. 4,000-4,500 रुपये खर्च आहे गाडीला. हो. मग तुम्ही घेताल का 50,000 मध्ये? नाही तेवढं बार्गेन करता. बार्गेनिंग मग आमचं काम तेच आहे, आम्ही तुम्हाला सगळी डिटेल देतो. हो. त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं तुम्हाला बार्गेन करतात, एक तर त्यांच्याकडनं कामं करून घ्यायचे ते कामं करून घ्या, नाहीतर पैसे कमी करून घ्यायचे करून घेऊ. हो. ते तुमच्यावरती डिपेंड असतं. गाडीची डिटेल देणं आमचं काम आहे, आम्ही तेवढं देणार तुम्हाला. तरी गाडीचं रेट कसं घसरतात काय कोणत्या कोणत्या गोष्टी खराब असल्यावर म्हणजे आपण बार्गेन करू शकतो समोरच्या सोबत किंवा मेजर काम हो मेजर म्हणजे इंजिन काम असेल गाडीमध्ये. हो. इंजिन काम पण आजकाल असं समजत नाही, काय काय ऍडिटिव्ह झालेत ते टाकले ना, इंजिनचा आवाज अख्खा जातो. हो. हो. पण त्याच्यामध्ये इंजिन कामामध्ये पण तुम्ही बघितलं, इंजिन काम असेल तर हे मेजर मध्ये येतं. याचा खर्च 10,000च्या वरच असतो कधी पण. इंजिन कामवाली गाडी नाही घ्यायची कधी. हो. त्यानंतर टायर जर का सगळेच टाकायचे असतील, दोन्ही टायर टाकायचे, दोन्ही टायरचा खर्च, इंजिन काम, हो. म्हणजे असं सगळ्या कामांचा आढावा घ्यायला लागतो आपल्याला, की चेंज प्रॉफिट आहे का चांगलं, हे आहे का ते आहे का. बरं चला, जरी गेलेला असेल म्हणजे जायला आलेला असेल तरी ते अजून एक सर्व्हिसिंग चालणार आहे. हो. तर अशा मग मी पुढच्या सर्व्हिसिंगला 1,000 रुपये खर्च नंतर करेन. आता ते म्हणजे ते तुमच्या सगळ्या बजेटवरती डिपेंड आहे की तुम्ही कसं काय करा. ह्या गाड्यांच्या मीटर मध्ये छेडछाड होते का ओडिओ मीटर मध्ये काय झाली तर काय फरक नाही पडत. काही फरक पडत नाही. ते इंजिन केवढं बारकं इंजिन आहे. हो. त्याच्यामध्ये काय मीटर असं रिव्हर्स करून किती करणार आहे. हो. कारण की मीटर रिव्हर्स करायचा खर्च जेवढा आहे ना, हो. त्याचा कोण नाही करत टू व्हीलर. करत नाही. तर समजा ही गाडी विकत घेतली एखाद्यानं तर रोख कॅश घ्यावी किंवा बँक व्यवहारानं कोणत्याने घेतलेली बँक लोन महाग पडतं कधी पण यूज करतो. हो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जर का डिटेल बोलायला गेलो, कॅश देणं योग्य का Cash बँक देणं. ट्रान्सफर करणं योग्य? बँक ट्रान्सफर, बँक ट्रान्सफर. लोन नाही करत. हो. पण जर का तुम्ही कॅश मध्ये गाडी घेताय हो. तर मग ते बँक तर ती कोणती खबरदारी तरी नाही ऑनलाईन ट्रान्सफर करणे. हो. पुढचा माणूस जो मालक आहे हो. ज्याच्या नावावरचा आरसी आहे, हो. त्याच्या जर का तुम्ही आता माझा आणि तुमचा सेपरेटली व्यवहार चाललाय तर हो. मी तुमच्याच नावावरती पैसे पाठवणार. हो. मग असं नाही की माझ्या मित्रांची गाडी आहे मी विकतोय मला पैसे पाठवा, असं नाही कधी करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जर का ऑथोराइज कुठला डीलर असेल हो. तुम्ही त्यांच्या अकाउंटला पाठवू शकता पैसे, कारण की त्यांनी ती गाडी परचेस केलेली असते. हो. त्यांचा आणि त्या जुन्या क्लायंटचा काय व्यवहार पाहिलं झालेला असतो, त्यामुळे त्यांच्याकडे एवढं क्लॅरिटी असते. आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आल्यात गाड्या विकत घेण्यासाठी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर. त्या गाड्या घेताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे म्हणजे ती विकत त्याच्यामध्ये घेताना? जे काही जुनी स्कॅम गाडी. होतात ना, हम्म. ते कसे आहेत, गाडी दिसती तुम्ही इंटरेस्टेड असता, हो. सर टोकन टाका. हो. गाडी बघत नाही काय नाही, तुम्ही पैसे पाठवता मला कमी मध्ये पैसे. म्हणजे गाडी- गडबड केली जाते हा, गडबड केली जाते. ती टाइम गडबड प्रेशर करायची टाकला नाही. जाते समोरच्यावर हा. असं काय? गडबड कधी करायची नाही. हो. गाडी समोर जोपर्यंत येत नाही, तुम्ही जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही, जोपर्यंत त्या गाडीचे डॉक्युमेंट आणि त्या जो कोणी दाखवतोय मालक त्याचे डॉक्युमेंट बघत नाही, तोपर्यंत कुठलीही अमाऊंट कधीही कोणाला टोकन स्वरूपात तरी देऊ नये. लोक मोस्ट ऑफ द कॉमन चुका काय करतात गाडी घेताना, जुनी गाडी घेताना? मोस्ट ऑफ द कॉमन चुका पेपर वर्क मध्ये जास्त होतात. हो. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिन काम लपवलेलं असतं. हो. भरपूर वेळा ऍक्सिडेंट पण लपवलेले असतात. हो. ह्या चुका होतात, लोकांना समजत नाहीत काय काय गोष्टी. हम्म. आता एखादी गाडी ऍक्सिडेंट झाला असेल हो. आणि तिचे पार्ट्स बदललेत तर तुम्हाला काय करणार? हो. ऍक्सिडेंट झाला तर स्वस्त आहे बघून ही गाडी घेणं किती धोकादायक आहे? खूप खूप तरी माझ्याकडे खूप सारे किस्सा कस्टमर एखादा किस्सा सांगू शकाल? कस्टमर आहेत, तुम्हाला तेच किस्सा भारी सांगू शकतील. तर सांग. त्यांच्याबरोबर फसवणूक होता तर वाचले. आता मागच्या तुम्हाला येऊन आठवड्यात- सांगत असतील की आम्हीच मागच्या आठवड्यात एक गाडी करत होतो 4 व्हीलर. हो. त्यावेळेस आम्ही ती गाडी चेक केली. हो. चेक केल्यानंतर आम्हाला डाऊट होता गाडीचे किलोमीटर रिवर्स असेल, गाडीचे किलोमीटर दिसत होतं 53,000 आणि त्या गाडीची आम्ही व्हेकल हिस्ट्री मागवून घेतली Volkswagen मधनं, आम्हाला डाऊट होता म्हणून. तर त्यावेळेस त्या गाडीची
बॅक डेटेड 2023 मध्ये बॅक डेटेड सर्व्हिसिंग 1,68,000 किलोमीटरला झालेली होती. हो. आता गाडी 53,000 दिसते. 2026 चालू आहे. म्हणजे तुम्ही विचार करा काय झालं ते. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की समजा एखाद्या तरुण मुलाला किंवा एखाद्या कुटुंबाला एखादी गाडी घ्यायची आहे, जुनी हम्म. टू व्हीलर, हो. तर त्याला काय सल्ला द्याल की ह्या ह्या गोष्टी तू बघितल्याशिवाय ती गाडी घेतली नाही पाहिजे असं? पेपर वर्क सगळ्यात महत्वाचे. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीची कंडिशन. तुम्हाला नसेल समजत तर शेजारी एखादा तुमच्या ओळखीचा गॅरेजवाला असतो, त्याला घेऊन जावा मोस्ट ऑफ तरी, की त्याला ती टू व्हीलर दाखवा. पेपरच्या बाबतीत तरी तुम्ही एखाद्या पेपर्सला तुमचा जर का आरटीओला कोण ओळखीचा असेल, इंडिपेंडंट जर का व्यवहार करतात, फक्त जर का तुम्ही कुठल्या पण डीलर थ्रू गाडी घेताय तर त्यांना ती प्रोसेस माहिती असते, ते तुम्हाला ट्रान्सफर पण करून देतात. इंडिपेंडंट जर 1 to 1 घेतात तर तुमच्या मार्फत कार तत्व मार्फत काय मदत होऊ शकते का एखाद्याला गाडी चेक करायची किंवा टू व्हीलर मध्ये आम्ही छोट्या गाड्यांना नाही करत. आमच्याकडे सगळ्या स्पोर्ट्स कार आम्ही म्हणजे स्पोर्ट बाईक करतो आम्ही. स्पोर्ट्स स्पोर्ट बाईक करतो, कारण की त्या पद्धतीचे आमचे चार्जेस आणि त्या पद्धतीचे आम्ही इन्स्ट्रुमेंट पण वापरतो. ह्या बारक्या गाड्यांना चेक करायला एखाद्याला सल्ला घ्यायचा असेल तर सल्ला घेऊ शकतो. आम्ही त्यांना फोनवरती सजेस्ट करू शकतो. तुमचा नंबर वगैरे सांगू शकता? मी नंबर तुम्हाला देतो, तो दाखवून द्या तुम्ही स्क्रीनवरती. ओके. त्यामुळे तुम्हाला त्यांना सल्ला सगळा भेटेल आमच्याकडनं, तुम्हाला गायडन्स सगळा भेटेल. गायडन्सला आम्ही कधी नाही म्हणणार नाही. हो. यामध्ये फक्त कसं आहे की हे होते कार तत्वचे योगेश सर. यांनी गाडी कशी विकत घ्यावी, म्हणजे गाडी चेक केल्याशिवाय विकत घेऊ नये याबद्दल सांगितलं की गाडीचे सगळ्यात महत्वाचे असतात डॉक्युमेंट्स, बँक व्यवहार कसे करावे किंवा एनओसी बघावी, या एखादी जुनी गाडी कशी घ्यावी, म्हणजे घेरवाली असू द्या, विदाऊट घेरवाली असू द्या, प्री डिलिव्हरी चेकअप शिवाय एखादी गाडी खरेदीच करू नये असं त्यांचं मत आहे. म्हणजे थोडक्यात तसं केलं पाहिजे की गाडीचं लुक कसा दिसतंय हे न बघता गाडी कशी आहे ही चेक केल्याशिवाय विकत घेऊ नये. असंच आपण व्हिडिओ करत असतो. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.